तर इथं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती आले 4 डिसेंबर 1679 ला, म्हणजे दिलेर खानाच्या छावणीतून बाहेर पडल्यानंतर हीच बातमी महाराजांना रायगडावरती कळाली. त्यावेळी शिवाजी महाराज शंभूराजांना भेटण्यासाठी आले. अखेरची आणि शेवटची भेट या इमारतीमध्ये झालेली आहे 13 जानेवारी 1680 ला. 400 एकराचा हा किल्ल्याचा आतला परिसर. समुद्र सपाटीपासून पन्हाळगडाची उंची 3127 फूट. तुम्ही आता उंचीवरती उभा. तर पूर्ण माहिती आपण बघत आहोत तिथे. आता ब्लॉग आपण मराठीमध्ये सुरू करणार आहे. तर हे पन्हाळगडाची पूर्ण माहिती आपले गाईड सांगत आहे. तर बाकीचा जो आवाज आपल्या गाईडचा आपल्याला ऐकायला भेटेल. रोहित भाई, कसं वाटतं पन्हाळगड? आहे भाऊ, नंबर 1 पन्हाळगड आहे. आणि दरवाजे, तिन्ही दरवाजाची वेगवेगळी खासियत आहे. वेगवेगळी खासियत आहे 3 दरवाजांची, कारण ते एकमेकासमोर नाहीत. 400 एकराचा हा किल्ल्याचा आतला परिसर. समुद्र सफारीपासून पन्हाळगडाची उंची 3127 फूट. तुम्ही आता उंचीवरती उभारला तर निसर्गाची देण बघा की एवढ्या मोठ्या उंचीवरती तुम्हाला मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा हा बघायला मिळेल. तसं गडावरती धान्य पिकत नाही. डोंगर आतला पहाडी इलाका असल्यामुळे गड जो बांधला गेलेला आहे तो 10व्या शतकामध्ये. आपल्याला एक मन ऐकून माहिती असेल की कहा राजा भोज और कहा गंगोत्री. तर सुरुवातीला राजाला तो हिंदू, त्याच्यानंतर देवगिरीचा किल्ला तुम्ही बैठक का दौलताबाद देवगिरीचे यादव आले. कर्नाटक, विदर्भ, बहमनी राज्य, विजापूरचा इब्राहिम आदिलशाह आणि 16व्या शतकामध्ये छत्रपतीने हा किल्ला जिंकला. महाराष्ट्रामधील महाराजांनी स्वतःहून बांधले गेलेले गडकिल्ले हे महाराष्ट्रामधील अनेक आहेत. त्याच्यामध्ये आपल्या स्वराज्याची राजधानी सगळ्यात मोठा आणि उंच रायगड बघितलं ना आपण. कोकणामधील सिंधुदुर्ग आहे, सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड आहे. ते महाराजांनी बांधले गेलेले किल्ले. बाकीचे किल्ले हे छत्रपतींनी जिंकले. त्याच्यामध्ये आपला हा पन्हाळगड. पन्हाळगडाचं पुरातन नाव हे पन्नग आलया. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहणाऱ्या सर्पाचं घर. असं म्हणलं जायचं की नाग जमातीची लोक त्या गडावरती वास्तव्य करायची, म्हणून महाराजांनी नंतर नामकरण केलं की पन्हाळगड. आदिलशाही काळामध्ये किल्ल्याचं नाव बदललं. शहा नबी दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ला. थोडक्यात काय की ज्या ज्या राजांनी राजवटी केल्या त्या राजांनी या किल्ल्याची नावे बदलली गेलीत. आपण आता गडाची सुरुवात इथून करू. पुढे लक्ष द्या, या इमारतीला आजूबाजूला 2 मिनार दिसतात. तर ही बिल्डिंग आदिलशाही काळामधील मकसूद आका या कारागीरने या इमारतीचं बांधकाम केलं. त्या काळची मुस्लिमांची मशीद, याचं नाव काली मस्जिद. महाराज ज्या ज्या गडावरती गेलेत मशिदी होत्या नव्हत्या, पण महाराजांनी कधीच मशिदीला तोडलं नाही. त्याचा वापर केला कशासाठी? तोफ्यातला जो दारुगोळा असतो की नाही, कॅनन बॉल्स, या ठिकाणी स्टोअर करायचे. का तर त्या काळी आदिलशाही काळामध्ये जर मुस्लिमांनी जर बाबा घातपात करायचं म्हणलं तर त्याच्यावरती ती कधी मशिदीला हात लावणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचा दारुगोळा मशिदीमध्ये सुरक्षित. पूर्वीचं नाव काली मस्जिद, महाराजांनी बदलून दिलेलं नाव याला दारुखानाचं म्हटलं जातं. या पन्हाळा प्रॉपर तालुका आहे. हा महाराष्ट्रामधील एकमेव गड आहे की एवढी मोठी लोकवस्ती तुम्हाला बघायला मिळेल. तालुका पन्हाळा, गड पन्हाळा, गाव पन्हाळा, 4-4.5 लोक राहतात. तहसील, प्रांत, कोर्ट, कचेरी सगळे केल्यावर नगर परिषद. तुम्ही आलात पूर्वेकडून, आपण निघालो पश्चिमी. महाराष्ट्राची पश्चिम दिशा म्हणजे कोकण. बाहेर पडलात की उजवीकडे कोकण भाग सुरू झाला, त्याच्यामुळे याला कोकण दरवाजा असं म्हटलं गेलं. परंतु या इमारतीला एंट्रन्स 3 आहेत बघा, त्याच्यामुळे याला 3 दरवाजा असं नाव. किल्ल्याची एंट्री असते किल्ल्याच्या बाहेरून आत. आपण आता उलट दिशेने निघालो म्हणजे आतून बाहेर. समोर बघा हे 3रं गेट आहे. सुरुवातीला 3रं गेट आहे, एंट्री किल्ल्याच्या बाहेरून आत. आपण आता उलट दिशा बघतोय. 3रं गेट, 2रं गेट, परत पहिले गेट. गडाचे दरवाजे तुम्हाला अमोर समोर दिसत नाहीत. असं का तर इकडून तोफेचा मारा झाला तर तोफ सरळ जाणार आहे, परंतु तो दरवाजा एक साईडला क्रॉस आहे. जिथपर्यंत तोफ गोळा पोहोचत नाही त्या ठिकाणी हत्ती निवडला जायचा. हत्तीच्या सहाय्याने हा दरवाजा तोडायचा. हत्ती हा ताकद प्राणी. हत्ती फास्ट पळू शकतो पण क्रॉस मध्ये कधी वळू शकणार नाही. हे जे 3रं गेट आहे याचं बांधकाम शिशामध्ये. लोखंड शिसा असताना पेन्सिल लेड हे पूर्ण शिस त्याच्यामध्ये टाकून होतं गेलं. 2रा दरवाजाचं बांधकाम चुना, गुळ आणि माती. आणि परत आपण पहिला दरवाजा बघणार हेमाडपंथी. हेमाडपंथी म्हणजे फक्त दगडावरती दगड असे रचले गेले. महाराज या गडावरती आले कधी तुम्ही प्रतापगड बघितलात ना, सातारा जिल्ह्यामधील प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. 10 नोव्हेंबर 1659 मध्ये. अफजल खानाला मारून अवघ्या 18 दिवसानंतर महाराज पन्हाळगडावरती निघून आले. 28 नोव्हेंबर 1659 मध्ये. महाराज या गडावरती येतात. जो अफजल खानाचा जो मुलगा होता फजल खान, तो आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी गडाच्या पायथ्याशी थांबला. शिवाजी महाराजांना पकडायला. त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार ज्याचं नाव सलाबत खान उर्फ सिद्धी जोहर म्हणून. पावनखिंड पिक्चर बघितला तुम्ही. तर या पन्हाळगडाला 40,000 फौजांशी 4.25 महिन्याचा सिद्धी जोहरचा वेढा. त्या वेड्यामध्ये असं काय घडलं गेलं की महाराजांची गडावरती धान्याची रसद कमी होत आली. गडावरती धान्य पिकत नाही. आढळून महाराजांना गडावरती धान्य आणण्यात केलं का तर 40,000 आहे. आणि या गडावर 20,000ची लष्कर म्हणजे पाऊस. वेढा तोडायचा कसा म्हणून एक प्रति शिवाजी बनवले, ज्यांचं नाव शिवा नाभी शिवाकाशी. तुम्ही एंट्री घेतली ती प्रतिमा बघितली असेल राईटला. पुतळा बघितलेत ना नाक्यावर, ते डमी शिवाजी शिवा काशीद म्हणून. रात्रीच्या वेळेला 2 पालख्या बनवल्या. वारोदा हा गुरुवार, आषाढ पौर्णिमेची रात्र. 12 जुलै 1660 2 पालख्या 2 दिशेने, एक पूर्वेकडून एक पश्चिमेकडून. तुम्ही एंट्री घेतली ती पूर्व दिशा.
तिथून किल्ल्याच्या पायथ्याशी खाली गाव आहे मसूद माले, ज्या ठिकाणी सिद्धीजोरची छावणी होती. सिद्धीची दिशा भूल करला प्रति शिवाजींना त्या दिशेने पाठवलं, का तर सिद्धीजोरने महाराजांना बघण्याची वेळ पडली. तो गाफील राहिला, त्याला वाटतं की हेच करे शिवाजी. वेढा हा डिल्ला पडला आणि इथून महाराज 48 किलोमीटर पायी गेलो. तो मार्ग मी तुम्हाला नंतर दाखवणार. विशालगडाला, पावन किल्ल्याला राजाने गड सोडला 1660ला. 1660 नंतर हा किल्ला 13 वर्ष परत आदिलशाहीच्या ताब्यामध्ये गेला. 13 वर्षानंतर महाराजांच्या 60 मावळ्यांशी पन्हाळगड जिंकला कोंडाजी फर्जंदांनी 6 मार्च 1673ला. तुम्ही ज्या चौकामध्ये उभारलाय त्या चौकाचं पावित्र्य असं आहे की छत्रपतींचा या चौकामध्ये सुवर्ण सोन्याच्या मोहराने सत्कार करण्यात आला. याला विष्णू चौक म्हणतो. पुढे एक विहीर बघून घ्या, विष्णुकुंड नावाची. 7-8 फुटावरती पाणी आहे. तळ दिसतो बघा तुम्हाला. 100-125 लहान मोठे विहीर आहेत. मोठी 3 तलाव झाला. बघून बाजूला हा विषय त्याला. मध्ये बांधलं गेलं. दुसरा दरवाजाचं बांधकाम चुना, गुळ आणि माती. आणि परत आपण पहिला दरवाजा बघणार हेमाडपंथी. हेमाडपंथी म्हणजे फक्त दगडावरती दगडाशी रचलेली. दोन्ही कोपऱ्यामध्ये दगडी कोलबी झाली. लाकडी दरवाजा बंद केला तो लॉक कसा करायचा, एक मोठा लाकडी आडवा काम प्रकार ज्याला आपण आडना म्हणतो. विधावसली मागे लॉक असतात ही पद्धत आहे. एक साईडला येईल गाड्या येतात बघा. फक्त चौकोण्यामध्ये तुम्हाला दिसतात. शिलालेखाच्या खाली एक शिळ दिसते बघा. शिळ म्हणजे एक मोठा आडवा दगड अंडरला फुटला गेला. दिसतो ना सर्वांना. ते पहिली टोप लागली. डावीकडे बघा दगड निघलेले, त्याच्या खाली थोडं फुटलं गेलं. परत डावीकडे बघा एक मोठा तळा दिसतो का वरती. असा हा अनेक तोफांचा मारा लांबून केल्यामुळे त्याला नुकसान पडझड झालं नाही. पूर्वीचे नियम कसे, काळोख झाला की मेन गेट बंद, पहाट सकाळ झाली की दरवाजा उघडायचा. म्हणजे पूर्वीची तशी सक्त नियम. पण चुकून सैन्य मावळा जर किल्ल्याच्या खाली राहिला तर त्याला पर्याय मार्ग हा एक निवडला गेलेला. थोडंसं मागे सत्तर तिकडे करून काय करायचंय, रस्सी दोरखंड सोडायचं. कोडवड लँग्वेज आहे. जसं की सांकेतिक भाषा निवडायची. सांकेतिक भाषा म्हणजे पशुप्राण्यांचे आवाज काढायचे. आवाजाची ओळख पटली, आपला जर मावळा सैन्य आहे तर तो वरून दोर सोडून सैन्याला वरती ओढायचा. तुम्ही आता ही जी खिडकी बघताय ना, आतल्या बाजूला एक मोठा दरवाजा तुम्हाला बघायला मिळणार. ही जी वॉल दिसते बघा, प्रोटेक्शन वॉल, ती 8 किलोमीटरची भिंत आहे. त्याच्यामध्ये 60 बुरुज आहेत. या गोलाकार भिंती दिसत ना तुम्हाला, ते हाकीच्या अंतरावरती बघा. इथे एक बुरुज आहे तर पलीकडे आहे, त्याच्या पलीकडे एक. ते टेळणी करण्यासाठी, ते ओल्ड आर्किटेक्चर आहेत. सांडपाणी जाण्यासाठी त्यावेळेची नाली काढली, आउटलेट म्हणतो आपण. हे पावसाचं पाणी सगळं पूर्ण बाहेर पडतं ना. हा पूर्ण इकडे हा कोकण परिसर 50 किलोमीटरला बाउंड्री लागली. वेगळा हे मसाईचं पट आहे. मसाई म्हणजे एक वत्ती देवीचं मंदिर आहे. महाराज जे पायी गेले तर विशालगडाला तो हात मारला. फक्त परिसर म्हणजे दिशा तुम्हाला सांगते. जिथून प्रॉपर गेले तो मार्ग मी तुम्हाला नंतर दाखवणार. उभा राहते ग्रुप फोटो घ्या. आपल्या ही गडावरची आलेत ना सगळे. 3 मजली इमारत आहे. तळामध्ये एक विहीर दिसणार आपल्याला. म्हणजे जमीन लेवलला बघायला गेलं तर 1 मजली. आपण पुढे जाऊन 3 मजली इमारत आपण बघणार. वरून खाली बघायला गेलं तर तळामध्ये एक विहीर आहे. त्याला आपण अंधारा बावडी असं म्हणतो. बावडी म्हणजे विहीर. खाली तुम्ही कोकणामध्ये उतरला की विहिरीला बावडी असं उच्चारलं जातं. मग तळामध्ये जी विहीर बांधली गेली ती कशासाठी, तर पूर्वीच्या विहिरी या उघड्यावरती असायच्या. परकीय शत्रू काय करायचं, वेशभूषा बदलून त्याच्यामध्ये विषबाधा टाकायचा. तसा प्रकार काय घडू नये म्हणून तळामध्ये ग्राउंड फ्लोअरला विहीर आहे. 2nd फ्लोअर त्याचा वरचा चोर मार्ग, म्हणजे आणीबाणीच्या वेळेला पळून जाईल. आणि 3रा मजला हे रेस्ट रूम. जमीन लेवलला शत्रू कन्फ्युज होणार ना. तुम्ही जर बघितलात तर एकच मजला दिसतो. पुढे जाऊन बघून घ्या. म्हणजे 3 मजली इमारत दिसते. आवड तिथे बघायचं, मग नंतर खाली उतरायचं. तर आता आपण मित्रांनो पन्हाळगड बघितलो आहोत. पन्हाळगडमध्ये एवढंच आहे. विशेष म्हणजे आता तळघर बघितलो. त्याच्यामध्ये जे 3 स्टेप मध्ये बांधलेलं आहे. म्हणजे 3 मजली बिल्डिंग बांधलेली आहे. वरील रेस्ट रूम मध्ये 1 रूम आणि खाली तळघर. तर आपण आता बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. आणि कमळाची वेल सोडायची. कमळाची वेल मुळाला करू नये. ती खंड करून धान्य महाराजांनी वापरात आणली. पण हात 2 परत माहिती यायची. तर हा आहे बाले किल्ला. इमारतीने जे प्रोटेक्शन वॉल दिसत समोरच्या ते भिंती असणं आवश्यक आहे. हजारो वर्षापूर्वी 10व्या शतकामध्ये राजा भोजनी किल्ला बांधला, त्यांना या इमारती बांधता आल्या. परंतु या इमारतीच्या तडबंदीचं बांधकाम होत नाही. जसं की पायाखंडी केली की 10-12 फुटावरती चढलेली भिंत त्याची पडझड व्हायची.
सारखं सारखं होत असल्यामुळे गावामध्ये दवंडी फुटली. दवंडी म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? अनाउन्समेंट केल्यानंतर एका पुजाऱ्याने सांगितलं की जिथं तटबंदी उभारत नाही त्या ठिकाणी एका जिवंत स्त्रीचं बलिदान झालं. खाली लक्ष सेंटरला एक मूर्ती दिसते का पायथ्याशी? दिसते का सर्वांना? हात काढा जरा. तर एका जिवंत स्त्रीचं बाईचं त्या ठिकाणी बलिदान झालं. तिचं नाव आहे जखुबाई तिली. एक दंतकथा तुम्हाला सांगतोय. त्या जखुबाई तिलीने या ठिकाणी बलिदान दिलं. ती गरोदर होती, तिच्या काय अटी शर्ती होती की तिच्या पोटाला काय अपत्य होईल, त्याच मुलांचं नाव या इमारतीनं देण्यात यावं. तर तिला 2 मुली झाल्या, त्याच मुलींचं आणि आईचं नाव या इमारतीनं देण्यात आलं, गंगा, यमुना आणि सरस्वती. जी म्हण तुम्ही ऐकली असेल ती कहा राजा भोज और कहा गंगू तिली. इथून म्हणजे एवढा मोठा राजा असून त्या गरीब स्त्रीचं बलिदान सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाचं. मुळात महाराजांच्या काळात असल्या गोष्टी कधीच घडल्या नाही आणि महाराजांनी घडून दिलं नाही. महाराज त्याला अंधश्रद्धा म्हणायचे. छत्रपतींनी किल्ला जिंकला, इमारतींचा वापर कोठार म्हणून केली धान्याच्या, आणि त्याला की वेगळं नाव दिलं अंबारखाना. हत्तीच्या पाठीवर बसायला जे लाकडी अंबार असते माहिती ना आपल्याला राजा महाराजांसाठी. स्ट्रक्चर तुम्हाला पूर्ण ती रचना, इमारतीची पूर्ण आकार अंबारीत आपल्याला पुढे बघायला मिळतो. चला तिथे परत माहिती घेऊ. असं नाव इमेजिन करा, त्या कमानीमध्ये हत्ती उभा आहे असं समजा. हत्तीच्या पाठीवरची अंबारी स्ट्रक्चर दिसतं का पूर्णपणे? हे बघा, हे सगळ्यात मोठं गोडाऊन आहे गंगा, 2 नंबर यमुना, 3 नंबर सरस्वती. तांदूळ, वरी आणि नाचणी असं 3 प्रकारच्या धान्याचे स्टोरेज पूर्वी केलं जायचं. धान्य गडावरती पिकत नाही, आणायचं कुठून? किल्ल्याच्या खालच्या गावातून, रेड्या घोड्याच्या पाठीवरून. पूर्वी कसं शेतसारा चालायचा. शेतसारा माहिती आपल्याला, कर म्हणतो आपण, टॅक्स. त्या पद्धतीनं धान्य वरती आणायचं रेड्या घोड्याच्या पाठीवरून. 100 किलोची पोती. आपण आता धान्य कसं मोजतोय? किलो, ग्रॅम, क्विंटल किंवा टनाच्या हिशोबाने. पूर्वी कसे मोजायचे? जसं की आपल्या खेड्यापाड्यामध्ये ओळवं, मापटं, चिप्त, पायली, शर, मन, खंडी. एक खंडी म्हणजे 20 पोती. अशा खंडींची 25,000 खंडी. म्हणजे सध्याचे काउंटिंग करायला गेलं तर ते 5 लाख टन किंवा 5 लाख पोती या ठिकाणी पूर्वी धान्य स्टोअर केलं जायचं. हा जो मोकळा परिसर आहे ना, तिथे छत्रपतींचा राजवाडा होता, तो 1844 ला इंग्रजांनी केला. त्या अवशेष काय राहिले गेले त्यामध्ये धान्य स्टोअर करून ठेवायचे, वरून धान्य टाकायचं आणि तिथून काढून द्यायचं. हे सरस्वती असेल, गंगा, जमुना. वरी फेकतात की फेका? वरी फेकतात वा? वरी फेकून ठीक ना. एक कमान दिसते तुम्हाला, दिसलेला डाव्या बाजूला किलोमीटर. मगाशी मी तुम्हाला जी थोडीफार माहिती दिलीत ना चौकामध्ये त्या, तो हा मार्ग. तर हे फॉरेस्टच्या अंडर असतं. याची माहिती मी तुम्हाला पुढे उतरून देतो. तर मित्रांनो, हे शासकीय विश्रामगृह पन्हाळा. तर आता आपण बाकीचे पन्हाळगडाचे जे काही विशेष आहेत ते बघून येणार आहोत. चला. तर इथं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती. तर मित्रांनो, आपण पायऱ्या चढून वरती जातो. चला रोहित भाई, चला चला. उंच इमारत, याला आपण सदर ई महल असं म्हणतो. सदर म्हणजे बैठक व्यवस्था, राज्यकारभार बघण्याची जागा. छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये खलबत खाना चालायचा, ज्याला आपण गुप्त गोष्टी म्हणतो. तिसरं नाव सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे राहण्याचं ठिकाण. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती आले 4 डिसेंबर 1679 ला. म्हणजे दिलेरखानाच्या छावणीतून बाहेर पडल्यानंतर हीच बातमी महाराजांना रायगडावरती कळाली. त्यावेळी शिवाजी महाराज शंभूराजांना भेटण्यासाठी आले. अखेरची आणि शेवटची भेट या इमारतीमध्ये झालेली आहे 13 जानेवारी 1680 ला. ही त्यावेळेचं स्वयंपाकघर इथे शेवट. स्ट्रेट पुढे ज्योतिबाचा डोंगर. आता इथून बघूया. ज्योतिबा माहिती आहे ना आपल्याला? ज्योतिबाचा डोंगर आणि उजवीकडे पन्हाळ्याच्या प्रतीकेला पावनगड दिसतो.